तर बघा, मापसू जे आपलं विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, त्याची आता जस्ट रिक्रुटमेंट होती. त्याची परीक्षा झाली, रिस्पॉन्स शीट आली. आता एक 2 दिवसापूर्वी रिस्पॉन्स शीट आली. त्यामध्ये कट ऑफ किती लागेल तुमच्या त्या रिस्पॉन्स शीट नुसार बरेच जणांचे मेसेज होते. त्यामुळे आपण ते कट ऑफचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. ठीक आहे. आता बघा, मी जे सांगतोय कट ऑफ तोच लागेल असं अजिबात गृहीत धरू नका. तो एक अंदाज आहे, कारण माझ्याजवळ जेवढ्या रिस्पॉन्स शीट आलेल्या आहेत त्यावरून तुम्हाला अंदाज सांगत आहोत. आपण काही ब्रह्मज्ञानी किंवा खूप काही असं काही नाही. ठीक आहे. तर नंबर 1. नंबर 2, आपला जो पोल आहे एक आपल्या चॅनलचा, तर त्यावर आपण टाकलेला 150, 140, 130, 20, 10, 100 अशा मार्क्सचा पोल टाकलेला आहे. ते आपल्या वेटरनरी चॅनलवर आहे. हे स्वतः मीच आहो. त्या दिवशी आपल्याला अवॉर्ड भेटला तर पोरांनी लगेच मग त्या अवॉर्डचाच इमेज टाकून दिली. तर ठीक आहे. आपला जो पोल आहे मित्रांनो, हा आपला पोल आहे. डायरेक्ट आला, बरं झालं. तर हा जो पोल आहे हे आपली ग्रामसेवकची बॅच आहे. 6 जुलैपासून चालू होत आहे. 6 जुलैपासून चालू होत आहे. ज्यांचं 12वी 60% आहे त्यांना पण हे क्वालिफाय आहे ग्रामसेवक. ठीक आहे. थोडं कृषी असते, थोडं पंचायत राज, आपत्ती व्यवस्थापन अशा सगळ्या टेक्निकल मध्ये असते. सध्या 999 फीज मध्ये ओपन आहे. ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता. तर कुठे गेला आपला पोल? आपला जो पोल आहे मित्रांनो, तो आपण प्रयोगशाळा परिचर, प्रक्षेत्र सहाय्यक, पशुधन सहाय्यक, व्रणोपचारक, प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक या सगळ्या ज्या पोस्ट आहे त्यासाठी पोल टाकला होता. तर इथे आपण परीक्षा दिली नाही, पोल चेक करतो असा एक ऑप्शन दिलाय. 94 लोकांनी दिलंय, म्हणजे 18% लोकांनी. 150 प्लस 15%, 140 प्लस 14, 130 प्लस 120 प्लस 10, 100 प्लस आणि 100 मायनस असं या पोलमध्ये आपण दिलेलं आहे. पण पोरं काय करतात? पोरं खरंच वोटिंग करेल असं मी अजिबात सांगू शकत नाही. आणि माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, पोरं खरं वोटिंग करत नाही. ठीक आहे. नंबर 1. नंबर 2, हे जे 150 प्लस दाखवतात तुम्हाला, जवळपास 78% यांना 150 प्लस असेलच असं अजिबात गृहीत धरू नका. ठीक आहे. कारण माझ्याजवळ ज्या रिस्पॉन्स शीट आला त्यावरून सांगतोय. 2 गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या. आता बघा, आता तुमचा जो कट ऑफ किती जाईल ते मी डायरेक्ट सांगतोय. नंबर 1 लॅब अटेंडंट आहे आपला. लॅब अटेंडंट काय आहे? लॅब अटेंडंट. तर त्याच्यामध्ये बघा, एक पेज, व्हाईट पेज बघतोय मी. जस्ट वेट. ठीक आहे. यावरही घेता येते आपल्याला. ठीक आहे. तर बघा, याचा जो कट ऑफ आहेत ना मित्रांनो, याच्यावर जाऊ नका बरं का. याच्यावर जाऊ नका. बस. ठीक आहे. तर बघा, याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, याच्या कट ऑफ नुसार आपल्याला, आपण पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो लॅब अटेंडंटचा कट ऑफ मी सांगतोय. बाकी इतर कट ऑफ कुठपर्यंत जाईल ते पण सांगतोय. आता जे आपलं लॅब अटेंडंट आहेत मित्रांनो, म्हणजे प्रयोगशाळा परिचर, मराठीमध्ये काय? प्रयोगशाळा परिचरचा हा जो कट ऑफ आहे, तर तो सध्या राहण्याची शक्यता आहे 150 प्लस मायनस 10. काय म्हणतो? प्लस मायनस 10 म्हणजे 140 पण राहू शकते, 160 पण राहू शकते. 150 प्लस मायनस 10 याच्याच मागं पुढं फिरेल. ज्यांना 140 आहे त्यांनी पण होप ठेवा, ज्यांना 150 आहे त्यांनी पण होप ठेवा. काय म्हणतोय? 150च्या वर जाण्याची शक्यता कमी आहे, पण 150च्या जवळपास एक मॅक्झिमम 5 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकते. ठीक आहे. हा झाला प्रयोगशाळा परिचरचा कट ऑफ. आता माझ्या जवळ आलेल्या मार्क्सनुसार सांगतो तुम्हाला. एक दोघांचेच मला मार्क्स आलेले आहे 150 प्लस. अजून दोघा तिघाचे आहे. आणि 140 वाले जास्त आहे. बाकी मग 130 120 मध्ये गुंडाळलेले आहे काही. तर आता ओपनच्या जागा, ओबीसीच्या जागा, तुमच्या कास्टनुसार जेवढ्या जागा आहेत तर त्या सगळ्या याच्यानुसार आपल्याला काही प्रत्येक कास्टचे काही आलेले नाही रिस्पॉन्स शीट. त्यामुळे ओव्हरऑल सांगतोय मी थंब रूलने, म्हणजे एक जनरली 150 प्लस 10 मायनस 10 असा राहील. 140 राहू शकते किंवा 160 राहू शकते. तर यामध्ये फिरणार आहे. डन. प्रयोगशाळा परिचर झाला. आता बाकी जे कट ऑफ आहे तुमचे, बाकी पोस्टचे, तर ते पण इथेच मागे पुढे फिरणार आहे. इथेच मागे पुढे म्हणजे कुठं? आता हे बाकीचे विषय आहेत, बाकीचे तुमचे
पोस्ट आहे, प्रक्षेत्र सहाय्यक असो, पशुधन सहाय्यक असो, रणोपचारक किंवा प्रशिक्षण प्रदर्शन सहाय्यक किंवा VLD असो किंवा मग तुमचं क्लर्क टायपिंग ते जे आहे ते असो, त्याचे पण कट ऑफ क्लर्क टायपिस्टचा कट ऑफ जो 140 त्याच्या मागं पुढं 150 त्याच्या मागं पुढं, कारण बऱ्याच जणांचे 140 वालेच आहे. पण काही जर एखादा आपल्या जवळ आला नसेल रिस्पॉन्स शीट 150च्या वरचा, तर तो पण राहू शकते. त्यामुळे 145 140 इथपर्यंत राहू शकते तो. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला इतर पोस्ट दिसत आहे, तर त्याचं आपल्याजवळ ऍक्च्युली डेटा खूप कमी आहे आणि खूप कमी पोरांनी परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे एखाद्याला 160 राहू शकते, एखाद्याला 140 राहू शकते किंवा 130 वर सुद्धा लागू शकते, 120 वर सुद्धा लागू शकते, अशी पण पोझिशन आहे. त्यामुळे खूप कमी पोर आहे. आपल्याजवळ पण डाटा याचा खूप कमी आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो 130 वाला पण लागू शकते. त्यामुळे 120 जरी असेल तरी तुम्ही होप ठेवा. ठीक आहे. कोणते हे बाकी सगळ्या पोस्ट 120 जरी असेल तरी होप ठेवायला हरकत नाही. बाकी नॉर्मलायझेशनची गोष्ट आहे, तर लॅब अटेंडंटसाठी जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले असेल तर तिथं नॉर्मलायझेशन होऊ शकते. बाकी पोस्टला नॉर्मलायझेशन सध्या काही शक्यता नाही. ठीक आहे. हे अशा पद्धतीचा कट ऑफ आहे. ठीक आहे. अजून माहित आहे का, हे आपलं वेटरनरी वाले चॅनल आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी आपल्या मोर मध्ये जायचं, तिथं क्लिक करायचं, तुम्हाला या चॅनलची लिंक मिळून जातील. सर्वात महत्वाचं म्हणजे आता बघा, छत्रपती संभाजीनगरला 6 तारखेला आपलं आंदोलन आहे, आपलं शांततेत मोर्चा आहे. तर त्या आंदोलन असं आहे मित्रांनो की एमपीसीची परीक्षा सध्या ऑनलाईन घ्यायचा मानस आहे आपल्या एमपीसीचा, म्हणजे त्यांनी नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केलेलं आहे. तर त्यानुसार जर ऑनलाईन परीक्षा घेतली, परत हे नॉर्मलायझेशन येतील आणि परत तुमचं ते नशीब येतील आणि मग अभ्यास करणारे कुठं बघायचं, कोणाकडे बघायचं, मग 120 वाला लागू शकते आणि 160 वाला सुद्धा घरी बसू शकते. त्यामुळे आपण हे जे आंदोलन आहे ते तुमच्यासाठी आहे. ऑफलाईन सपोर्टेड ऑनलाईन विरोधात हे आंदोलन आहे. परीक्षा नंतर आता या आंदोलनामध्ये आपले रोहितदादा पवार येणार आहेत. 6 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त जे आहे त्यांच्या कार्यालयासमोर जे मोकळं मैदान आहे तिथे हे आंदोलन आहे. ठीक आहे. सगळ्यांनी हजर राहायचं आहे. हे तुमच्यासाठीच आंदोलन आहे, हे माझ्यासाठी काय, रोहितदादासाठी किंवा कोणा एकट्यासाठी नाही. ठीक आहे. हे महत्वाची न्यूज होती, ते तुमच्याजवळ पोहोचवणं आवश्यक होतं. ठीक आहे. थांबू आता. धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी करून घ्या. पशुधन पर्यवेक्षकचे नवीन व्हिडिओ येत आहे. ठीक आहे. थांबतो.